काळ बदलतोय आणि बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी लुप्त होत आहेत, पण त्याहूनही गंभीर आहे ते म्हणजे नवनवीन प्रकट होणाऱ्या गोष्टी। आणि महाराष्ट्रात या नव्या प्रकट होणाऱ्या गोष्टीत सर्वात वरच्या क्रमांकावर आहे ती म्हणजे नवीन जन्मलेल्या मुलांची नावं। धूम्रध्वजेश, अक्षोभ्य, वज्रकेतन, त्र्यंबकायन अशा नवनवीन नावांचा ट्रेंड आता प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा बनलाय। काहीसा गमतीचा असणारा हा विषय आता चिंतनाचा बनलाय। बाळाचं नाव आहे ऋग्द्रव्य, बाळाचं नाव आहे कुर्र अक्षोभ्य। What? बाळ मुलाचं नाव आहे कुर्र शूलधारीश। यही नहीं, अभी और सुनिए। आमच्या चिमुकलीचं नाव आहे श्रीपर्णिका देव्यांजली कुर्र। आमच्या छकुलीचं नाव आहे कुर्र श्लेष्मा। आमच्या कुलदीपकाचं नाव कुर्र यग्रीव्य। बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब। कदाचित हे सगळं ऐकून तुम्ही चक्रावून जाल, पण या अवजड नावांचं फॅड आता पुरत्या महाराष्ट्रात आलंय। पर्जन्य, इश्वाकू, श्रीजक, हस्ती, सुरमई, प्रेग्नेन्स। तू 9 महिने सुट्टीवर होता ना? नवजात बालकांच्या नामकरण सोहळ्यात या असल्या डोईजड नावांनी आता सर्रास लोकमान्यता मिळवली आहे। एखादं नाव सहज उच्चारता येण्यासारखं नसताना, त्याचा नेमका अर्थ माहीत नसताना त्या नावांचा अट्टहास आणि तशाच नावांचा ट्रेंड हा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरलाय। आपल्या बाळाचं नाव काहीतरी वेगळं असावं ही प्रत्येक आईबापाची इच्छा असते, आणि तोच ट्रेंड अगदी 70च्या काळापासून नीट निरीक्षण केला तर बदलत चालल्याचंही आपल्या लक्षात येईल। आमच्या बाळाचं नाव आहे 1970 मध्ये साधी गोड पारंपरिक नावं असायची। म्हणजे मुलांची नावं शंकर, विठ्ठल, गोपाळ आणि मुलींची नावं लक्ष्मी, सुमन, रेखा अशा पद्धतीची। नावं ऐकलं की थेट गाव, मंदिर आणि भजन आठवायची। 1980 मध्ये थोडंसं मॉडर्न पण संस्कार कायम राहिले। मुलांची नावं असायची सुनील, संजय, विजय, अजय यासारखी, तर मुलींची नावं असायची कविता, मनीषा, स्वाती यासारखी। या काळात दूरदर्शन आणि रविवारच्या चित्रपटाचा आधुनिक म्हणून प्रभाव असायचा। मुलांची नावं असायची राहुल, रोहित, सचिन, आणि मुलींची नावं असायची पूजा, नेहा, सोनाली वगैरे वगैरे। बदललेल्या स्टारडमचा या काळातील मुलांच्या नावावर परिणाम झाला होता। 2000 मध्ये पाश्चात्य जगाचा प्रचंड प्रभाव लहान मुलांच्या नावावर पडायला सुरुवात झाली। मुलांची नावं असायची आदित्य, अक्षय, करण, तर मुलींची नावं असायची प्रिया, स्नेहा, रिया या पद्धतीची। या काळात टेक्नोसॅव्ही काळानं मराठी नावांना सहज आणि आधुनिक बनवलं। 2011 मध्ये मात्र युनिक नावांचा ट्रेंड सुरू झाला। आर्यन, वेदांत, अथर्व अशी मुलांची नावं असू लागली, तर मुलींच्या नावातही अन्वी, कियारा, सायली ही नावं दिसू लागली। या काळापासून राशीनुसार नावांऐवजी नावं इंटरनेटवर शोधण्याचा ट्रेंड सुरू झाला। 2021 मध्ये नावाच्या नाविन्यतेची सुरुवात झाली। शिवांश, रुद्र, दक्ष अशी मुलांची नावं दिसायला लागली, तर मुलींच्या नावामध्ये आहाना, आयरा, मायरा अशी नावं दिसायला लागली। मुलांचं नाव उच्चारताच ते वेगळं वाटलं पाहिजे यासाठी पालकांचा अट्टहास दिसू लागला। 2026 मध्ये उच्चारण्यास थोडंसं वेगळं आणि संस्कृत उच्चाराचा प्रभाव असणारी नावं दिसतायत। प्रज्ञेश, धूम्रध्वजेश, अक्षोभ्य, त्र्यंबकेश्वर प्रसाद, वज्रकेतन, नीलकंठायन अशी मुलांची नावं, तर मुलींच्या नावामध्ये यज्ञप्रिया, वेदांजली, नमित्रोई, चक्षुता, ब्रह्मांड वेदा अशी नावं दिसतायत। काळ नेमका किती बदलत चाललाय याचं उत्तर सध्या कुणाच्याही बारशाला मिळेल। नावं ठेवताना क्रायटेरियाही टेक्नोसेव्ही झालाय। बाळाचं नाव गुगलवर युनिक असावं, इंस्टाग्राम हँडलवर नाव उठून दिसलं पाहिजे, नाव उच्चारताना बाळापेक्षा पालक बुद्धिमान आहे तसं वाटलं पाहिजे। हे बदललेलं नावाचं जग लोकांना कसं वाटतंय हेही आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला। कायच मला समजेन झालंय महाराष्ट्र कुठं चालला आहे, काय नाव आहे ते। आम्ही मराठी व्याकरण शिकलोय, आम्ही व्याकरण शिकून आम्हाला नाव वाचता येत नाही, ऱ्हस्व, दीर्घ। जरा कसं वाटतंय नाव वाचून, कसं वाटतं? वेगळं वाटतंय काय तर। हे नाव वाचायचंय पटकन, आणि नाव वाचून तुमची रिॲक्शन सांगा। देव, अरे काय नाव आहे हे? दुसरं आणखी एक
क्षोभ्य अशी नावं कशा पद्धतीने ठेवत आहेत? रुग्दी द्रव्य, बापरे, परत एकदा वाच. रुग्दी द्रव्य. काय प्रतिक्रिया आहे तुमची? हे असं अहो, आम्ही अभ्यास करतोय सगळं, म्हणजे आम्ही मराठीचं व्याकरण वगैरे सगळं शिकलोय, पण हे खूप वेगळं नाव आहे. काय कठीण, वाचता सुद्धा ये नाही. येत नाही. प्रयत्न तर करा. नाही त्याच्या वर जे ते वाचा. ऋषी काय लिहिलंय ते? हा, काय लिहिलं ऋषी ना, काय लिहिलंय ते सांगा की तुम्ही. वाचा की येत नाही मला. खालचं कसं वाचलं तुम्ही शुभ? ते छोटे आहे ना ते ऋषी, ते विलांटी जास्त आहे. आणखी एक अशोभय. अशोभय काय? नावं बदलण्याच्या या नव्या ट्रेंडबद्दल आम्ही अभ्यासकांची मतं जाणून घेतली. पूर्वी मुला मुलींची नावं जे ठेवायचे ते राशी बघून ठेवायचे. त्या राशीप्रमाणे नाव ठेवायचं. का ठेवत तसं? तर राशी लक्षात राहावी यासाठी नाव रास बघून नाव ठेवलं जायचं. अर्थात आधुनिक काळामध्ये हल्ली काही मुला मुलींची नावं इतकी कठीण ठेवतात की उच्चार करणंसुद्धा कठीण असतं. मग उच्चार करायचं नाव कठीण असलं ना की टोपण नावाने हाक मारली जाते आणि मग ते टोपण नाव कसंही असतं. असं असता कामा नये. नावाचा अर्थ आईवडिलांना माहिती पाहिजे. नाव उच्चारायला सोपं पाहिजे आणि अशी सोपी नावं आपल्याकडे आहेत, ती नावं ठेवायला पाहिजेत. एकीकडे मराठीचं काय होणार ही चिंता असताना आणि जेन बीटा पिढी पुढे नेमकं या नावाकडे कशी पाहणार हेही महत्त्वाचं आहेच की. नावात काय आहे असं शेक्सपियरनं जरी म्हटलं असलं तरी या बदलत्या नावानं पुढे बरंच काही असेल हे मात्र नक्कीच जाणवून दिलंय. Myself, Manav Srivastava. ये Aditya Srivastava. आधी. And your good name, please? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. अधोक्षज या नावानं खरं तर हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आणि याच निमित्तानं आम्ही संवाद साधणार आहोत अधोक्षजचे वडील अर्थात अक्षोभ्यचे वडील अधोक्षज कराडे. अधोक्षजी, स्वागत आपलं. अक्षोभ्य नावाची सध्या प्रचंड चर्चा आहे आणि त्याच निमित्तानं हा विषय चर्चेला घ्यावा हा सगळ्यात महत्त्वाचा हेतू होता. मुळात अक्षोभ्य नावाचा जो अर्थ आहे तोही महत्त्वाचा आहे आणि तेवढाच महत्त्वाचा अर्थ आहे तो म्हणजे अधोक्षज नावाचा. सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न, अक्षोभ्यचं नाव का? सगळ्यात आधी तर पुढारीच्या सगळ्या प्रेक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मुलाचं बारसं झाल्यापासून तुम्ही इतक्या छान छान प्रतिक्रिया दिल्यात, इतके भरभरून आशीर्वाद दिलेत, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अक्षोभ्यचा अर्थ मी आधी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचा आधी तुम्हाला सांगतो की आमच्या घराण्यातली जी नावं आहेत, म्हणजे आमचं जे कुलदैवत आहे ते आहे तिरुपतीचं बालाजी. तर बालाजीचं जे प्रमुख स्तोत्र आहे ते विष्णू सहस्त्रनाम. तर आमच्या घराण्यातली जी सगळी नाव, म्हणजे वडिलांचं नाव असेल गोविंद किंवा आजोबांचं जे नाव होतं अनंत, संकर्षण, अधोक्षज, संकर्षणच्या मुलांची नावं सर्वज्ञ, सर्वी, ही सगळी विष्णू सहस्त्रनामातली नाव आहेत. आणि जे आता मी आमच्या मुलाचं नाव ठेवलं, माझ्या मुलाचं नाव अक्षोभ्य, ही सगळी विष्णू सहस्त्रनामातली आणि प्रामुख्याने विष्णूची नावं आहेत. तर आम्हाला असं वाटतं की आता जो तुम्ही बुलेटिन रन केलं ते मी नीट ऐकत होतो मनापासून. तर मला असं वाटतं की हे नाव आजकालच्या काळातले ट्रेंडिंग नाव नाहीये, तर हे हिंदू संस्कृतीतलं आपल्या भारतीय संस्कृतीतलं आजकालच्या ट्रेंडमध्ये हरवलेलं एक पौराणिकच नाव आहे जे लोकांना आजकाल माहिती नाहीये. म्हणून आम्हाला असं वाटलं की, आणि माझी आई नेहमी म्हणते की आपल्या मुलाचं नाव घेताना कधी पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं कुठेतरी नामस्मरण कमी पडतंय. तर मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव जर का देवाचं ठेवलं आणि ते जर का आपण आपल्या मुखातून घेतलं तर त्या निमित्ताने आपलं नामस्मरण तरी होईल, भगवंताचं नाव आपल्या तोंडातील, आपल्या जिभेवरील. म्हणून अक्षोभ्य नाव आम्ही ठेवायचं ठरवलं आणि त्याचा अर्थ खूप छान आहे. म्हणजे अक्षोभ्यचं हे संस्कृत नाव आहे आणि अक्षोभ्य म्हणजे ज्याला कधीही क्षोभ होत नाही, म्हणजे ज्याला कधीही दुःख होत नाही, मनाने शांत असणारा, बुद्धीने स्थिर असणारा आणि जो कधीही विचलित होत नाही असा अक्षोभ्य. म्हणून आम्हाला हे नाव आवडलं आणि सर्वानुमते आम्ही हे नाव ठरवलं. अगदी हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे 70च्या दशकातला जो ट्रेंड होता की अगदी साधं नावं, विठोबा, गणपती, विष्णू ही नावं दिली जायची की जेणेकरून नामस्मरणाचा भाग होता. तोच नावाचा ट्रेंड आता पुन्हा येतोय. त्याला ट्रेंड हा शब्द वापरण्याचं कारणही हे आहे की अवघड नावं जरी आपण म्हणत असलो तरी ती आपली संस्कृतीची गाथा आहे आणि ती आपण पुढे जातोय. पण या निमित्तानं ट्रेंड हा शब्द वापरताना आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे याच नावावरनं काही जण खिल्ली उडवतात, काही जण विनोदही करतात. तसे काही अनुभव तुम्हालाही आले असतील. एकीकडे ट्रेंड आहे आणि एकीकडे विनोद आहे, त्याचे काय अनुभव आहे?
नाही नाही, हे बघा, अनुभव काय आपण घेऊ तसे आहेत. हो, आपण चांगल्या अर्थाने घेतले तर ते चांगले आहेत, वाईट अर्थाने घेतले तर वाईट पण आहेत. आता खरं तुम्हाला सांगायचं का, तर कुठलंही नाव हे अवघड नसतं हो दादा. आपल्याला काय ते नाव व्यवस्थित उच्चारण्याची सवय नसते. म्हणजे आता मला सांगा, आपण बालवाडीत गेलोय, आपण पहिलीत गेलोय, अ आ इ ई किंवा क ख ग घ हे आपण सगळे मराठीत लहानपणापासून शिकलोय. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलंही नाव घ्यायला हे अवघड कधीच नसतं. ते आपल्याला घ्यायची सवयच राहिलेली नसते. म्हणजे बघा, आजकालच्या काळात जसं मी मगाशी म्हणालो की नामस्मरण कुठेतरी मागं पडतंय, किंवा आपल्याला स्तोत्र म्हणायची सवयच नाहीये. जर का आपण रोज रामरक्षा म्हटली, जर का आपण रोज विष्णू सहस्त्रनाम म्हटलं, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र जरी आपण म्हटलं, तरी आपले उच्चार हे स्पष्ट व्हायला खूप मदत होते. तर ह्याच मला असं वाटतं की हे जर का स्तोत्र आपण रोज म्हटले आणि जर का आपण पाठ केले तर कुठलंही नाव अवघड नाही. चला दादा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करू का, आपण एक छोटासा खेळ खेळूया का? जर का आपण आज एवढी छान मुलाखत घेतोय, एक खेळ खेळूया का? आपण एक नावांचा खेळ आपण घेऊया का? चालेल तुमची सर, हरकत नसेल तर. नक्की नक्की. हा, तर आता मी जे नावं घेतो ते तुम्ही माझ्या मागून घ्या, बरं का? तुम्ही म्हणा बरं, झेकोस्लोवाकिया म्हणा, झेकोस्लोवाकिया, व्लादिमीर पुतीन म्हणा, व्लादिमीर पुतीन, रहमान डकेत म्हणा, रहमान डकेत, क्रिस्टोफर नोलन म्हणा, क्रिस्टोफर नोलन, अधोक्षज कराडे म्हणा, अधोक्षज कराडे, अक्षोभ्य कराडे. अक्षोभ्य कराडे. किती सोपं आहे. माहितीसाठी, फक्त माहितीसाठी, ही संस्कृती आपली सगळ्यांची आहे. आणि म्हणूनच ऋषी देसाई तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की संस्कृती पुढे नेताना, ही सगळ्या गोष्टी पुढे नेताना एक महत्वाचं आहे की कृषित नाव असेल, स्नेहित्वज नाव असेल, प्रेग्नेश नाव असेल, ही नावं मात्र ट्रेंडचा फॉर्मॅट करतात. मुद्दा तोही आहे की अशी जडजड नावं देताना त्याचा कुठेतरी खरंच हा वापर संस्कृतीचा होतोय, युनिकनेसचा होतोय, की काहीतरी वेगळे पण नावाखाली भलतीच नाव. आता स्नेहित्विज हे नाव कसं उच्चारणार, म्हणजे तो मुलगा मोठा झाल्यावर उच्चार, हा मुद्दा आहे त्यातला. बरोबर. नाही, मला काय वाटतं की तुम्ही तुमच्या नावाचा कसा वापर करता. आता ज्यांना ट्रेंड म्हणूनच नावं ठेवायची असतील तर ते नावं ठेवू शकता. मी ट्रेंड म्हणून ठेवलेलं नाही. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की हे पुराणातलं नाव आहे आणि नामस्मरण आपल्या तोंडातून यावं म्हणून मी ते नाव ठेवलंय माझ्या लेकराचं. आणि ह्याच्यातून मला कुठेही ट्रेंड सेट करायचं नाहीये की बाबा अवघड नाव आहे किंवा वेगळं काहीतरी आहे. आणि हे अजून तुम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा राहिला. अक्षोभ्य हे नाव हे पुराणातलं आहे. जसं मी तुम्हाला म्हणाल विष्णूचं नाव आहे, तसंच जगाला शांतीचं प्रतीक देणारे जे 5 प्रमुख बुद्ध आहेत, बुद्ध भगवान, त्यांच्यापैकी एका बुद्धाचं नाव सुद्धा अक्षोभ्य बुद्ध. अगदी हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, कारण तुम्ही अक्षोभ्य नाव जेव्हा सर्च करता तेव्हा नेटवर अक्षोभ्य बुद्ध आणि त्याच्या खाली पूर्ण तो इतिहास येतो. त्यांचा इतिहास पण आहे. म्हणजे आपण म्हणतो की जगाला शांतीचा संदेश सगळ्या विश्वाला बुद्धांनी दिलेला आहे. त्या 5 बुद्धांपैकी म्हणजे एका बुद्धांचं नाव अमिताभ आहे, एका बुद्धांचं नाव रत्नसंभव आहे, त्याचपैकी एका बुद्धांचं नाव अक्षोभ्य सुद्धा आहे. जसं तुम्ही मला मगाशी म्हणालात की कोणी खिल्ली उडवली वगैरे, तर मला इंस्टाग्रामवर एका ताईंचा मेसेज आला. त्या ताईंचं नाव होतं रूपा कांबळे म्हणून. तर त्या मला म्हणाल्या की दादा, मला तुमच्या मुलाचं नाव खूप आवडलं, माझ्या मुलाचं नाव सुद्धा अक्षोभ्य कांबळे आहे आणि मला ते तुमच्या मुलाचं नाव ऐकून हे खूप छान वाटलं, असं सुद्धा त्यांचा मला मेसेज. अगदी आता एक महत्वाचा प्रश्न, आणि हा प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक सर्वसामान्य मराठी माणसाचा आहे. आज एकीकडे आपण म्हणतोय की मराठी भाषा लुप्त होत चालली आहे, नव्या पिढीनं काहीतरी केलं पाहिजे. पण अशी नावं जेव्हा आपण आता विचार करूया की अक्षोभ्य साधारणपणे 30शीत जाईल आणि साधारणपणे 30 वर्षानंतरच्या मराठीत आणि त्यावेळी असणाऱ्या या नावांचं महत्व याच्याकडे कराडे म्हणून कसं बघताय? अच्छा, तर मला असं वाटतं की आपण जर का आपल्या मुलांची नावं आत्तापासूनच कियारा, मियारा, टियारा, उयान, जुयान, उयान अशी न ठेवता जर का आपणच आपल्या मुलांची नावं आत्तापासूनच जर का ठेवायला गेली, अशा पद्धतीची ठेवली आणि जर का त्यांना लहानपणापासूनच जर का सवय लावली, तर माझा अक्षोभ्य जेव्हा 30शीत जाईल, 60शीत जाईल, तेव्हा त्याची मुलं असतील, त्याची नातवंड असतील, अशा लोकांना सुद्धा ते नाव म्हणण्याची सवय लागेल असं मला वाटतं. म्हणजे बघा, मी आता तुम्हाला म्हणालो की अयान, वयान वगैरे ह्या पाती नावाची अर्थ असतील, पण ते कळतच नाही की मुलं इतकी चायनीज प्रोडक्ट आहेत. सर खरं सांगायचं तर म्हणजे मला असं वाटतं की आपण जर का आपली संस्कृती, आपली भारतीय हिंदू संस्कृती, मराठी संस्कृती अशा नावांमधून जर का पुढे नेली तर ती का लुप्त होईल? ती 100% टिकेल. आणि मराठी संस्कृती किंवा हिंदू संस्कृती इतकी कमी किंवा छोटी नाही हो, ती टिकून आहे, ती टिकून राहणारच आहे आणि ती आपल्यावर आहे, आपण जसा वापर करू तशी आहे. हेच वैशिष्ट्य आहे मराठी संस्कृतीचं आणि हेच वैशिष्ट्य आहे आणखीन एका गोष्टीचं जे आपण नेहमी म्हणतो, नावात काय, असं कोणी किती जरी म्हटलं असलं तरी नावात खूप काय आहे आणि ते प्रत्येक पावलावर आणि प्रत्येक कर्तृत्वावर सिद्ध होतं, शक्य होतं. तुर्तास म्हटलं, मला सांगा, तुर्तास शेक्सपियरने म्हटलंय. एक्झॅक्टली, आपण त्यांना नावानेच ओळखतो ना. नक्कीच. तुर्तास अध्यक्षजी, धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल आणि तुमच्या दिलेल्या सुंदर संदेशाबद्दल. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद.